नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. आज पंतप्रधानांचं एक मोठं भाषण होतं, पब्लिक रॅली मेरठमध्ये. दिल्ली मेरठ रॅपिड ट्रेन प्रोजेक्टला त्यांनी हिरवी झेंडी दाखवली आणि त्या अनुषंगाने ते एका मोठ्या रॅलीला संबोधित करत होते. एआय समिटमध्ये देशाने काय कमवलं, काय गमावलं याची चर्चा करण्यापेक्षा नेहमीप्रमाणे ते काँग्रेसवर घसरले. या एआय समिटमध्ये अमेरिकन ट्रेड डील, एप्स्टेन फाईल अशा बऱ्याचशा गोष्टींच्या अनुषंगाने युथ काँग्रेसच्या काही 10-20 लोकांनी त्या एआय समिटमध्ये आतमध्ये प्रवेश करून वरचं टी-शर्ट काढून प्रोटेस्ट केलं. पण जगातल्या आलेल्या विभिन्न नेत्यांना किंवा लोकांना ते काही असं वावगं वाटलं नव्हतं. कारण त्यांच्या देशात विरोध करण्याचा अधिकार असतो. अक्षरशः राष्ट्रपतीच्या समोर राष्ट्रपतीला विरोध करणारी लोक असतात. पण आपल्या देशात नावाला लोकशाही आहे, इथे विरोध करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे अर्धनग्न होऊन तुम्ही तिथे प्रदर्शन केलं, विरोध केला, त्यामुळे देशाची बेइज्जती झाली आहे त्या एआय समिटमध्ये. आणि पंतप्रधान म्हणाले, की "अरे, काँग्रेसवाले नंगे आहेत, हे तर सगळ्या नग्न आहेत, हे तर सगळ्या देशाला माहीत आहे. पण तिथे तुम्ही येऊन पूर्ण देशाची बेइज्जती केली. एवढा चांगला मोठा इव्हेंट झाला. एआयचा इव्हेंट असा कुठेही मीटिंग झाली नाही," असं ते म्हणाले. आणि मग पुन्हा नेहमीप्रमाणे अंधभक्तांसमोर मोठमोठ्याने आवाज लावत, "देश का मान ऊंचा हुआ कि नहीं हुआ, देश को फायदा हुआ कि नहीं हुआ" आणि ते सगळे हो, हो म्हणणारे लोक. आणि मग पूर्ण देशामध्ये काँग्रेसच्या कार्यालयासमोर जाऊन विरोध प्रदर्शन करण्याचं काम बीजेपीच्या नेत्यांनी केलं. पण यावेळेला काँग्रेसनी फार जबरदस्त त्याचा प्रतिकार केला. काही ठिकाणी ते गुंडाईची प्रवृत्तीच्या लोकांशी पळताना दिसले. इंदोरमध्ये तर दोन्ही बाजूंनी दगडं फेकण्यात आली. त्यामुळे आम्ही गांधीचे अनुयायी, पण वेळ आली तर आम्ही सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग सारखी ताकद पण दाखवू शकतो. आम्ही छातीवर गोळ्या घेणारे गांधीचे अनुयायी आहोत. गोळ्या मारणारे गोडसेंचे नव्हे. अशी बरेचसे वक्तव्य समोर आले. एक ट्विट आलं काँग्रेसच्या राजपूत म्हणून जे मोठे प्रवक्ता आहे त्यांचं, की "अरे बाबा, एका नग्न फकीरानंच इंग्रजी सत्तेला पळो करून सोडलं आणि भारत सोडायला त्यांना मजबूर केलं आणि शेवटी देशाला स्वातंत्र्यता मिळवून दिली. जो 16 लाखाचा सूट आणि लाखो रुपयाचे चष्मे घालतो, त्याला नग्न फकीराच्या बद्दल काय कळतं आणि काय उमजतं." पण हे असं का? खरोखरच एआय समिट भरपूर जर त्याचा एआय समिटचा जर सक्सेस झाली असती आणि एक्सलंट वेमध्ये झाली असती, तर मग या काँग्रेसच्या विरोधाच्या बद्दल कोणी बोललंही नसतं. त्यांनी फक्त आपल्याला काय-काय आपण कसं सक्सेसफुल केलं याचंच मोठं वक्तव्य देत राहिले असते. परंतु झालं असं, ही एआय समिट पूर्णपणे विफल झाली आणि जागतिक स्तरावर जितकी फजिती मागच्या 75 वर्षात नाही झाली, तेवढी या एआय समिटने केली. पहिल्याच दिवशी 75,000 लोक एका गेटने येणार, लाईनीच लागल्या. दिवसभर लोक आतमध्ये घुसूच शकले नाही. जे आतमध्ये घुसले त्यांनी आपल्या स्टॉलवर व्यवस्था केली आणि ते वाट पाहत होते, की बाकी लोक येतील, डेलिगेट्स येतील, विदेशातनं मोठमोठे लोक येतील, त्यांना आम्ही सांगू आम्ही काय करतो. इतक्यात सिक्युरिटीवाले आले, सगळ्यांना पळवून लावलं, की पंतप्रधानांची येणार आहेत, त्यामुळे तुम्ही सगळं खाली करा.
फक्त 1-2 तिथे पंतप्रधानांना व्हिडिओ काढायचा असतो. तसा मुकेश अंबानीचं स्टॉल ओपन होतं. तिथे मुकेश अंबानीचे जे सुपुत्र होते मोठे, ते पंतप्रधानांना समजावून सांगत होते, की आम्ही एआयमध्ये काय करतो. बस अशीच 1-2 स्टॉल सोडून बाकी सगळ्यांना पळवून लावलं. आता ते या भीतीनं बाहेरही जात नव्हते कॅम्पसच्या. गेलं तर पुन्हा लाईनमधून एवढी मोठी लाईन लावून आतमध्ये यावं लागेल. आतमध्ये सगळे जेवणाचे रेस्टॉरंट सगळं बंद. पिण्याचं पाणी मिळत नव्हतं. लोकं हालदिवाल झाले. एका माणसानी म्हणजे तो यादव होता, त्याचं बिचारीची एक कंपनी होती. त्याने तिथे सगळ्या वस्तू मांडल्या. पोलीस म्हणाले, "खाली करा, खाली करा." म्हणे, "साहेब हे कुठे ठेवू?" म्हणे, "काही नाही इथंच ठेवा. काही होणार नाही." तो वापस आले, त्याच्या गोष्टी चोरी झाल्या. 2 दिवसांनी पोलिसांनी त्यांना मिळवून दिल्या. पण त्याचं लाखो रुपयात त्यांनी त्या स्टॉलसाठी दिले होते. इतके लोकं दिल्लीला येणार म्हणून बंगलोर, आ हैदराबाद, चेन्नई, मुंबई दिल्लीचे भाडं विमानाचे फार मोठे झाले. ज्या रूम दिल्लीमध्ये 4-4 हजाराला मिळत होत्या, त्या आता 20-20 हजाराला त्यांनी विकल्या हॉटेलवाल्यांनी. एवढं सगळं खर्च करून आम्हाला काय मिळालं? तर त्रास, त्रास आणि त्रास. एका पार्टिसिपंटने लिहिलं सोशल मीडियावर, की "अरे बाबा, मी जगात कितीतरी ठिकाणी गेलोय कार्यक्रमाला. पण आता हे भारतात माझा शेवटचा कार्यक्रम. याच्यानंतर मी कधीही कुठल्या कार्यक्रमाला येणार आहे नाही. आणि ज्या कार्यक्रमामध्ये जर पंतप्रधान येत असतील, तर तिथे जाऊच नका. कारण तुम्हाला सेकंड रेट सिटिझन कुत्र्यासारखं वागवण्यात येतं." हा इव्हेंट फक्त मोदींच्या साठी होता. त्यांचेच फोटो सगळीकडे लागले होते. आणि ते खदखद, फिदी-फिदी हसतानाचे सगळे फोटो होते. 2 लोकं आपल्या-आपल्या भाषेत बोलतायत आणि मोदींना फक्त कळत होतं. तेच हसत होते. लोकांना कळत नव्हतं, की हा का हसतो. तिकडे सगळे ते इंडस्ट्रीचे मोठमोठे जे सीईओ होते, त्यांनाही आपल्या नेत्यासारखे हात वर करून सगळ्यांची घेतली. काही लोकांना कळलंच नाही हात वर करायचे का पकडायचे, की एकामेकाच्या हाताला हात लावायचे. अतिशय विचित्र आणि हास्यास्पद ते प्रकरण होतं. जगात मीडियाने इतका वाह्यात कव्हरेज दिला, की पूर्ण रूपचं फेल झालंय. हे इंडियाने हे करायलाच नव्हतं पाहिजे. इंडियाची स्थितीच नाही हे करण्याची, एवढा मोठा इव्हेंट घेण्याची. अगदी जागतिक पातळीवर नाचक्की झाली. आणि त्या सर्वात मोठी नाचक्की म्हणजे ते एक रोबोट कुत्रं चीनी कंपनीकडून $2800 विकत आणलं, गलगोटिया युनिव्हर्सिटीने. आणि ते तिथं आमचं प्रॉडक्ट आहे म्हणून दाखवलं. आणि सगळे आमचे पामेरियन मीडिया अँकरनी भो-भो करत गेले आणि सगळ्यांनी त्याचं ते फार कव्हरेज वगैरे सगळीकडे दाखवलं. आमचे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिस्टर अश्विनी वैष्णव यांनी लगेच त्याला ट्वीट केलं, की इंडिया किती पुढे गेली. आणि मग जो सोशल मीडियावर सुरू झालं, की "अरे, हा चीनचा प्रॉडक्ट आहे, 2 वर्षापासून मार्केटमध्ये आहे." मग लगेच मंत्र्यांनी ट्वीट वापस घेतलं. मग एवढी फजियत झाल्यावर ती बाई म्हणायला लागली, मी कधी बोललेच नाही, की आमचं आहे म्हणून हे." लोक तिचे दोन्ही व्हिडिओ दाखवायला लागले. गलगोटियावर मीम्स बनले. आणि मग ती बाई म्हणजे ती जी प्रोफेसर होती आणि ती पत्रकारिताची शिकवणारी मीडिया कम्युनिकेशन इतकी जबरदस्त होती, ती हारच म्हणायला तयार नव्हती. जेव्हा त्याला पत्रकारांनी विचारलं, की "अरे, तू आम्हालाच सांगितलं ना, इट इस डेव्हलप्ड बाय अवर गलगोटिया एआय फॅसिलिटी." तर ती म्हणाली, "अरे, इट इस जस्ट माय 9 इस युअर 6, युअर 6 इस माय 9." आणि मग त्याच्यावरच जोक सुरू व्हायला लागले. मग गलगोटियाची जन्मकुंडली निघाली, की फार फ्रॉड माणूस आहे. त्याचा एक तो जो डायरेक्टर होता मेन करता-धरता तो आणि त्याची आई जेल काढून आलेली आहे फ्रॉडमध्ये. परंतु 2014 पासूनच त्यांचं नशीब पुढे गेलं. कारण पंतप्रधान व्हायच्या अगोदर काही दिवस पण नरेंद्र मोदीजींनी त्यांना देशातली सर्वात मोठी युनिव्हर्सिटी आणि बेस्ट युनिव्हर्सिटी म्हणून अवॉर्ड दिला. सगळ्या भाजपच्या मोठ्या नेत्यांची तिथे लाईनी आहे. याच्या अगोदर याच युनिव्हर्सिटीचं जग हसाई त्यांनी केली. जेव्हा त्यांनी सांगितलं, की कोव्हिड पिरियडमध्ये थाली आणि टाली वाजवून कसा कोव्हिडचा व्हायरस भागू शकतो. त्याच्यावर त्यांनी पेपर लिहिला. ते जगातल्या सगळ्यांनी रिजेक्ट करून मूर्खात काढलं त्या युनिव्हर्सिटीला. या सगळ्या बेइज्जती लोकांना गाड्या मिळत नव्हत्या कारण पीएम सिक्युरिटी त्यामुळे पूर्ण रोड ब्लॉक होते. लोक 4-4 किलोमीटर पायी-पायी चालत-चालत टॅक्सी शोधाच्या ह्याच्यात गेले. अक्षरशः त्रासून लोकं शिव्या घालत या इव्हेंटमधनं गेले. आणि हे सगळं अपयश
जेव्हा मोदी आणि त्यांच्या सरकारच्या डोक्यावर पडलं, तेव्हा त्यांनी फक्त ते काँग्रेसचे 20 लोकं का असे अर्धनग्न झाले म्हणून त्याच्यावरच त्यांनी तोंड घ्यायला सुरू केलं. कारण आपलं अपयश लपवायचं होतं. मोदी हे तो मुमकिन आहे. परंतु काँग्रेसने तो सपशेल त्यांचा तो पूर्ण प्रयत्न तोंडघशी पाडला. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा द न्यूज लॉन्चर मराठी.